नमस्कार. श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशी. वृश्चिक राशी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी या 3 भाज्या चुकूनही खाऊ नका, नाहीतर वर्षभर भोगावे लागेल दुःख आणि दारिद्र्य. नमस्कार श्रोत्यांनो, आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे राशी स्वामी माऊली या आध्यात्मिक आणि राशी भविष्य व ज्योतिषशास्त्रीय आधारित असलेल्या चॅनलवरती. नवीन वर्षाचा पहिला दिवस हा केवळ एक तारीख नसून तो संपूर्ण वर्षाच्या ऊर्जेची दिशा ठरवणारा अत्यंत महत्त्वाचा दिवस हा मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी आपण काय विचार करतो, काय बोलतो आणि विशेषतः काय खातो याचा परिणाम हा संपूर्ण वर्षभर आपल्या जीवनावर होत असतो. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विशेषतः वृश्चिक राशींच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी चुकूनही कोणत्या 3 भाज्या टाळाव्यात, जेणेकरून वर्षभर सकारात्मक ऊर्जा, मानसिक शांती आणि आर्थिक स्थैर्य टिकून राहील. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आम्ही असा एक सोपा उपाय सांगणार आहोत जो तुमच्या संपूर्ण वर्षाला शुभ सुरुवात देऊ शकतो. नवीन वर्षाचा पहिला दिवस हा केवळ कॅलेंडर बदलण्याचा दिवस नसून तो संपूर्ण वर्षाच्या ऊर्जेची दिशा ठरवणारा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी केलेली कृती, घेतलेले निर्णय आणि अगदी खाल्लेला आहार सुद्धा येणाऱ्या 12 महिन्यांवर प्रभाव टाकतो. विशेषतः वृश्चिक राशींच्या लोकांसाठी हा दिवस अधिक संवेदनशील असतो, कारण मंगळ ग्रहांच्या प्रभावामुळे त्यांच्या जीवनात ऊर्जा, संघर्ष आणि परिवर्तन अधिक प्रमाणात घडत असते. म्हणूनच या दिवशी कोणतीही गोष्ट निष्काळजीपणे न करता विचारपूर्वक करणे अत्यंत आवश्यक मानले जाते. वृश्चिक राशींचा स्वामी मंगळ हा उग्र, तीव्र आणि अग्नितत्वाशी संबंधित ग्रह आहे. मंगळाच्या प्रभावामुळे वृश्चिक राशींचे लोक हे अत्यंत भावनिक, आतून मजबूत पण बाहेरून शांत दिसणारे असतात. मात्र नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जर आहारात तुम्ही ही चुकीची निवड झाली तर हाच मंगळ नकारात्मक परिणाम देऊ शकतो, असे शास्त्र सांगते. त्यामुळे आज आपण अशा 3 भाज्यांविषयी जाणून घेणार आहोत, ज्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी वृश्चिक राशींच्या लोकांनी टाळाव्यात, जेणेकरून वर्षभर मानसिक, आर्थिक आणि कौटुंबिक संतुलन टिकून राहील. ज्योतिषशास्त्रात अन्नाला केवळ पोट भरण्याचे साधन मानले जात नाही, तर ते शरीर, मन आणि नशिबाशी थेट जोडलेले मानले जाते. प्रत्येक भाजी, धान्य किंवा फळ यांमध्ये विशिष्ट ग्रह ऊर्जा असते. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घेतलेली अन्न ऊर्जा थेट आपल्या कर्मक्षेत्रावर परिणाम करते. विशेषतः वृश्चिक राशींच्या लोकांनी या दिवशी उग्र, तीक्ष्ण आणि तमोगुणी अन्न टाळणे आवश्यक मानले जाते, कारण अशा अन्नामुळे ग्रहदोष वाढू शकतात आणि वर्षभर अडथळे निर्माण होण्याची शक्यता वाढते. ही भाजी म्हणजे जी वृश्चिक राशींच्या लोकांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी टाळावी ती म्हणजे वांगी. वांगी हे शनी आणि राहूशी संबंधित मानले जाते. वृश्चिक राशींवर आधीच मंगळाचा प्रभाव असतो आणि जर त्यात राहू शनीची ऊर्जा मिसळली गेली तर मानसिक अस्वस्थता, अचानक खर्च, गैरसमज आणि नकारात्मक विचार वाढू शकतात. शास्त्रानुसार वांगी खाल्ल्याने विचारांमध्ये नकारात्मकता वाढते, जी संपूर्ण वर्षभर निर्णय क्षमतेवर तुमच्या परिणाम करू शकते. दुसरी भाजी म्हणजे कांदा. कांदा हा उग्र, तीक्ष्ण आणि तमोगुण वाढवणारा मानला जातो. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कांदा खाल्ल्यास वृश्चिक राशींच्या लोकांमध्ये राग, चिडचिड आणि भावनिक अस्थिरता वाढू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार कांदा मंगळाच्या उग्रतेला अधिक प्रखर बनवतो, ज्यामुळे नातेसंबंधामध्ये तणाव, घरात मतभेद आणि कामाच्या ठिकाणी गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या दिवशी कांदा टाळणे अत्यंत शुभ मानले जाते. तिसरी भाजी म्हणजे लसूण. लसूण ही औषधी गुणधर्मांनी भरलेली असली तरी आध्यात्मिक दृष्टिकोनातून तो राजस, तमस गुण वाढवणारा मानला जातो. वर्षाच्या पहिल्या दिवशी लसूण खाल्ल्यास मनाची शांती कमी होते आणि नकारात्मक विचारांना चालना मिळते. वृश्चिक राशींच्या लोकांसाठी ही गोष्ट अधिक संवेदनशील ठरते, कारण त्यांची भावनिक खोली खूप जास्त असते. लसूण टाळल्यास वर्षाची सुरुवात ही सात्विक ऊर्जेत होते, असे शास्त्र सांगते. या 3 भाज्या टाळण्यामागील उद्देश कोणतीही भीती निर्माण करणे नसून आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवणे हाच आहे. ज्योतिषशास्त्र हे केवळ भविष्य सांगणारे नाही, तर जीवन संतुलित ठेवण्यासाठी मार्गदर्शन करणारे शास्त्र आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जर आपण योग्य आहार निवडला तर त्याचा परिणाम हा मानसिक स्थैर्य, आर्थिक नियोजन आणि नातेसंबंधांवरती सकारात्मक पडतो.
वृश्चिक राशीच्या लोकांनी या दिवशी शक्यतो सात्विक अन्न घ्यावे. भाजीपाला जसे की दोडका, भोपळा, गाजर, दुधी भोपळा किंवा हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश करणे शुभ मानले जाते. हे अन्न मन शांत ठेवते, निर्णय क्षमतेत स्पष्टता आणते आणि वर्षभर सकारात्मक विचारांना बळ देते. ज्योतिषशास्त्रानुसार सात्विक अन्न मंगळ ग्रहाच्या ऊर्जेला संतुलित करते. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी उठल्यानंतर मनात सकारात्मक संकल्प करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. हे वर्ष माझ्यासाठी शांततेचे, प्रगतीचे आणि समाधानाचे असेल असा भाव प्रत्येकाने मनात ठेवून दिवसाची सुरुवात केल्यास त्याचा प्रभाव हा संपूर्ण वर्षभर राहतो. वृश्चिक राशींच्या लोकांनी विशेषतः राग, घाई आणि भावनिक निर्णय टाळावेत असे ज्योतिषशास्त्र सुचवते. घरात स्वयंपाक करताना मन शांत ठेवणे, कोणावरही राग न करता अन्न तयार करणे ही गोष्टसुद्धा खूप महत्त्वाची आहे, कारण अन्नात स्वयंपाक करणाऱ्यांची भावना मिसळलेली असते असे अध्यात्म सांगते. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जर अन्न प्रेम, शांतता आणि कृतज्ञतेने तयार केले तर त्याचा सकारात्मक परिणाम हा संपूर्ण कुटुंबावर होतो. वृश्चिक राशींच्या लोकांसाठी हे वर्ष आत्मचिंतन, योग्य निर्णय आणि अंतर्गत शक्ती जागृत करण्याचे असू शकते. मात्र त्यासाठी सुरुवात योग्य पद्धतीने करणे फार गरजेचे आहे. छोट्या गोष्टी जसे की पहिल्या दिवशी काय खाल्ले, कसे विचार केले, हे सर्व गोष्टी एकत्र येऊन नशिबाची दिशा ठरवतात असे ज्योतिषशास्त्र स्पष्टपणे सांगते. तर काही कारणास्तव या भाज्या घरात असतील तर त्या दिवशी टाळून दुसऱ्या दिवशी सेवन करणे अधिक योग्य ठरते. कारण नवीन वर्षाचा पहिला दिवस हा बीजासारखा असतो. जसे बीज तसे फळ हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी सात्विकता जपली तर वर्षभर त्याचे चांगले फळ मिळते, हे लक्षात ठेवा. माहिती अंधश्रद्धा नसून हजारो वर्षाच्या अनुभवातून आलेले ज्योतिषशास्त्रीय निरीक्षण आहे. अनेक लोकांनी या नियमांचे पालन केल्यानंतर त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल हे अनुभवलेले आहेत. विशेषतः वृश्चिक राशींच्या लोकांसाठी हा सल्ला अधिक उपयुक्त ठरतो, कारण त्यांचे जीवन ग्रहांच्या प्रभावामुळे अधिक तीव्र अनुभवांनी भरलेले असते. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आहाराबरोबरच वाणी, विचार आणि कृती यावर संयम ठेवणे देखील तितकेच आवश्यक आहे. कोणाशी वाद न करणे, मनात कटुता न ठेवणे आणि कृतज्ञतेचा भाव ठेवणे हेच खरे अध्यात्म आहे. असे केल्यास ग्रहदोष आपोआप शांत होतात असे शास्त्र सांगते. तर वृश्चिक राशीच्या लोकांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी या 3 भाज्या टाळून सात्विक आहार स्वीकारल्यास वर्षभर मानसिक शांती, आर्थिक स्थैर्य आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवता येते. अशीच आणखी उपयुक्त माहिती आणि शास्त्राधारित माहिती मिळवण्यासाठी राशी स्वामी माऊली या यूट्यूब चॅनलशी जोडलेले राहा. नवीन वर्ष तुमच्यासाठी शुभ, शांत आणि प्रगतीने भरलेले राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आज आपण पाहिलं की नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी योग्य आहार निवडणं हे केवळ परंपरा नसून त्यामागे खोल ज्योतिषशास्त्रीय आणि आध्यात्मिक कारणे आहेत. वृश्चिक राशींच्या लोकांनी या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर संपूर्ण वर्ष अधिक संतुलित, शांत आणि प्रगतीने भरलेले होऊ शकते. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि राशी स्वामी माऊली या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेलं जॉईन बटनवरती क्लिक करून आपल्या राशी स्वामी माऊली या चॅनलचे खास सदस्य व्हा आणि अशा शास्त्र आधारित सकारात्मक आणि जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या राशी भविष्य व उपायांसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. नवीन वर्ष तुमच्यासाठी आरोग्य, शांती आणि समृद्धी घेऊन येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. तर पुन्हा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.